नमस्कार सगळ्यांना, शुभ संध्याकाळ. तर आम्ही आलो आज बारामतीला. सगळीच आलोय ना, अजून कोण आले तुम्हाला मी दाखवते. थांबा, आमची ना अपूर्वा आली आहे ना. पूर्ण अपूर्वा नाव ठेवलंय मी तिचं. आणि लिकूर आमचं आजारी बी पडलं होतं, थोडंसं नॉर्मल राहिलं का डोकं दुखायचं. काय म्हणताय मग, काय करमतंय का? तर आम्ही आलो आज बारामती फिरायला. तर कशी बारामती, छान आहे ना. पाऊस झाला ना इकडं, गाणं पण आलंय. पावसाच्या वातावरणाने ना इकडं गाणं पण आहे. गाणं काय गाणं, काय मग माव आली ना आपली. कसं ग चाललंय, लाईट नाही. आज म्हणजे किती दिवस झाले लाईट नाही आपल्याला ताई साहेब. जसे ग आमची माणसं आल्यात तशी त्यांना लाईटच नाही. पण हे कुठल्याला कसं काय लाडू लागतात. एक नंबर. आता आम्ही जाणार आहे आज, हाय का. 2-3 दिवस राहिल्या म्हणून तर मी आली. किती दिवस झाले, 2 दिवस करमलं का पण इथं. आणि सगळ्यांना ताईसाहेब आता खोटं वाटन की अख्खा 2 दिवस झालं ऑर्डरी टाकल्या नाहीत. का टाकी नाही ऑर्डरी, लाईटच नाही मैत्रिणी. तुम्ही माणसाला मोबाईल कुठे चार्जिंगला लावला. आपण मोबाईल कुठे चार्जिंग, रात्री आम्ही हॉटेलमध्ये गेलतो तिथं मोबाईल चार्जिंग केलेत. नाही तर लगेच प्रश्न येईन, मग मोबाईल कुठनं चालतोय अख्खा तुझा. आम्ही रात्री फुल चार्जिंग करून आणलेत बारामतीहून. म्हणजे आमच्या गोजूबावीला लाईट नाही, झाडं हिन रात्री बघितलं की तुम्ही. काय म्हणता मग, आता जायचं आज आपण. आता आम्ही चाललोय पुण्याला. मला पण काय काम नाही, लाईट नाही त्याच्यामुळं. मी पण येणार आहे पुण्याला. अयो आता परत कधी येणार. पुढच्या वर्षी नक्की येणार आहे. आणि इकडे आहे ना, तर ताईंला लाडू न्यायचं. तर इथं ताईंला मी म्हणलं मी पाठीमागणं पाठवून देते, पण नाही, आजच न्यायच्यात आणि आजच न्यायच्यात. कुठून दिलं हा का लाडूचे. आणि ते म्हणले आम्हाला असं मोठं राहू दे थोडंसं, त्याच्यामुळं ते मोठं ठेवलंय. मग खाल्लं की 5-6 लाडू आम्ही सगळ्यांनी एक. आणि ही कुठे गेली ऋतुजी, आणि ती कुठे गेली ग. गेल्या वय पुरी. अनुजी आहे की बसली आहे. काय म्हणते मग, कसं काय लाडू लागला अनु. एक नंबर लागलं का नाही. कुठल्या लईच भारी लागतंय अगं. मला तर वाटतं ती डांक्यावरच कुटावं शेंगदाणं. धुवून घेतलं की होईन जाईन. बघू आपण काहीतरी करू, चल की बघायला. आणि पावसाने रात्री लसूण भिजला, वाळायला टाकलाय. कुणाच्याही ऑर्डरी पॅकिंग करू शकत नाही मी, कारण का लाईट नसल्यामुळे. आणि डॉक्टर आल्यात आहेत आमच्या, घरीच यावं लागला डॉक्टरांना. होय, पेशंट घरीच होते त्यामुळे. हा, आमच्या ऋतूच्या डॉक्टर झालेली. अनुजाची सख्खी बहीण, मोठी बहीण डॉक्टर आहे. आणि ती डॉक्टर पण आमच्या, आणि तिचा दवाखाना पण आमच्या हेतच आहे, गोजबावीलाच आहे. आणि फरक पण पडतो तिच्याकडून. चला आता आपण मशनी बघू. चल. आणि तुझ्या मम्मीला दे ना. लगेच कुठं चालला. थँक्यू म्हणती. मावला म्हणा मी मोठा झालेली आता. आम्हाला ओळखशील का पुढच्या टायमाला. आम्ही चाललो आता घरी. पाया पड की, आशीर्वाद घे की मावसा. हे पायाला भारी पडतो. लय भारी पडतो. मावच्या पाया पडते. आजीनं पैसे नाही तू हातात घेतले त्याचे. मावशी देतात बघे. मावशीने घेतलं ना हातात. लगेच बोलत. ते कसं चाललंय. आम्हाला केक आता मम्मीला केक. थँक्यू मला. पाया पडायचं असतं. वैभव ठेवायला देतोय.
आजी पशीच राहू दे. त्याने कपडे येते नि त्याला. आता कुठं चालली? मी चालली माव बरं तिकडं रत्नागिरीला. चला बाय पाहुण्याला. आता काय पायाने पडू शकत आपण सोबत खाया आईस्क्रीम चप्पल घाल. ठीक आहे हो तुम्ही पिशव्या. मी सिनारेस घेतले. हो पाठीमागे ठेवायला घ्यायचं. घाल बाळा चप्पल. चला लाडूची पिशवी घेतली बघा राजूंनी. चालले सगळे. चाल बावी सगळी. आता येणार आहेत ते पुढल्या वर्षी अजून. पुढच्या वर्षी नको दिवाळीत, उन्हाळ्यात नको ग लागलं पाहिजे. बाळा. आता हिवाळ्यात ये. कधी? दिवाळीच्या सुट्टीला. दिवाळी किंवा ख्रिसमस. हा दीपावली हिरवं पण असतं, हुरडा, अजून हरभरा. महत्वाचं म्हणजे हिला ती वातावरण सुट होईल. आता बरं वाटेल, फक्त पाय दुखते थोडंसं. बरोबर ऍडजस्ट करतात. एक दिवस काय दाजी करता ना तुमचे तरी इकडे 12 पर्यंत